हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते, की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील, त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव विकास आहे. वय 28. मी एक साधा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मुंबईतल्या एका छोट्या 1 BHK फ्लॅटमध्ये एकटा राहतो सकाळी. ऑफिस संध्याकाळी जिम रात्री घरी येऊन कंटाळवेलला मनन मोबाईल स्क्रॉल करत झोप असंच दिनचर्या चालली होती. प्रेम रोमांस किंवा काही वेगळं आयुष्य येणार नाही असं वाटत नव्हतं, पण एका साध्या दिवशी सगळं बदललं. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहते सिमरन शर्मा. वय साधारण त्रिमते. स्त्री असेल, उंची मध्यम, गोरा रंग, लांब काळे केस आणि डोळे, अरे बापरे, त्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच खोलाई होती. लग्न झालेले आहे, पण तिचा नवरा आता गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेमध्ये नोकरी करतो. मुले नाहीत. मी तिला फक्त शेजारीन बाई म्हणून ओळखत होतो. कधी कधी लिफ्टमध्ये भेटल की नमस्ते करायचो. बस एक सकाळी 8:30च्या सुमारास दारावर हलकी टकटक झाली. मी अजून पायजामा टी शर्टमध्ये होतो. दार उघडलं तर ती उभी होती. एवढी साधे साडेवले केस, चेहऱ्यावर थकवा आणि हलकी लाज. विकास भाऊ, जरा 1 मिनिट येताल का? गॅस सिलेंडर जोडायचा आहे. मी एकटीला जमलं नाही. ती नजर खाली करत म्हणाली, मी लगेच हो येतो. म्हणून बाहेर पडलो. तिच्या स्वयंपाकघरात गेलो. सिलेंडर जोडताना ती बाजूला उभी होती. तिच्या हातातून चहाचा कप आला. गरम चहा घेताना तिच्या बोटांना माझ्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. मी काहीच बोललो नाही, पण मनात एक हलकी लहर उठली. थँक्यू विकास, रोज काही ना काही छोटं काम येतं. एकटीला कंटाळ येतो. ती हलक्या हसण्यात म्हणे, काही हरकत नाही. बाई शेजारी आहोत ना, कधीही बोलवा. मी म्हणालो. त्या दिवसापासून ती रोज हाक सुरू झाली. सकाळी 8-9 वाजता. विकास, जरा इकडे येण्याचा आवाज द्यायचा. मी जायचो. कधी पंख्याची स्पीड कमी झाली होती, कधी सेल्फ लावायचा होता, कधी ऑनलाईन किराणा सामान आणून द्यायचं होतं. ती प्रत्येक वेळी चहा किंवा काहीतरी खाऊ घालायची. हळूहळू आमची ओळख वाढली. ती मला भाऊ म्हणायची, पण त्या भाऊमध्ये एक मायावीपणा यायला लागला होता. एक दिवस मी तिच्या बाल्कनीत बदलत होतो. ती खाली उभी राहून माझ्याकडे बघत होती. तुम्ही खूप छान आवेक्स, माझ्या नवऱ्याला असा वेळच कधी मिळत नाही. ती उदास स्वरात म्हणाली. मी खाली उतरत म्हणालो, सिमरन, तुम्हाला एकट पडल्यासारखं वाटतंय का? ती क्षणभर शांत राहिली. मग हळूच म्हणाली, हो, खूप. रात्री झोप येत नाही, फोनवर बोलतो, पण नवऱ्याशी पण तरीही मन भरत नाही. तुम्ही रोज येऊन मदत करता म्हणून बरं वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी काही बोललो नाही. फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला. मी आहे ना, कधीही बोलवा असं म्हणत मी बाहेर पडलो. घरी येऊन मी विचार करू लागलो. विकास, तू काय करतो आहेस? ती लग्न झालेली आहे. तिचा नवरा परदेशात आहे. तू फक्त शेजारी आहेस. पण मन ऐकायचं नाही. तिचं तीच लाज, जण तीच लाजरे नजर, तिच्या साडीचा पदर सटकून खांदा दिसणं, हे सगळं मला रात्री जाग ठेवायचं. दुसऱ्या आठवड्यात आमची बोलणं वाढली. संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो तर ती स्वयंपाक करत होती. आज भाजी बनवली आहे, खाना. ती म्हणाली. मी बसलो खाताना. ती समोर बसली आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली. तुम्हाला काय आवडत विकास? तुमचं आयुष्य कसं आहे? तिने विचारलं. मी सांगितलं माझ्या ब्रेकअपबद्दल, ऑफिसच्या तणावाबद्दल. ती ऐकत होती. तिच्या डोळ्यात सहानुभूती होती. ती म्हणाली, एके दिवशी पावसाळा जोर आत होता. मी ऑफिसमधून आलो तर तिचा फोन आला. विकास, प्लीज, गॅलरीत पाणी साचलं आहे, काहीतरी कर. मी लगेच गेलो. ती ओली झाली होती. पांढरी साडी शरीरात चिकटली होती. ओले केस गालावर चिकटले होते. मी दारातच उभा राहिलो. एक क्षण श्वास थांबला. ती लाजली. आत येना, भिजलेली आहे. ती हसत म्हणाली. मी आत गेलो. तिने तिने टावेल आणलं आणि केस पुसत राहिली. मी पाणी काढायचं काम करत होतो. ती मागे उभे राहून मला मदत करत होती. तिच्या ओल्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. दोघंही एकदम शांत झालो. फक्त पावसाचा आवाज आणि आमचा श्वास. विकास, तू नसतास तर काय केलं असतं? ती हळू आवाजात म्हणाली. पहिल्यांदा तिने तू म्हटलं होतं, विमानात म्हणालो. शिमरण, तुझ्या या एकटेपणात मला बांधल आहे, पण बोललो नाही. त्या दिवशी मी तिच्या घरी जेवण केलं. रात्री उशिरा घरी परतलो, बेडवर पडलो आणि तिच्या चेहऱ्याची आठवण येत राहिली. तिची हाकच हसणं, तिची उदासी, सगळं हळूहळू माझ्या मनात घर करत होतं. रोज सकाळी तिची हाक यायची आणि मी जायचो. हे नात फक्त शेजारचं नव्हतं. हळूहळू काहीतरी वेगळं होत होतं. मी स्वतः समजावत होतो.
फक्त मदत कर, विकास जास्त. विचार करू नकोस, पण मन सांगत होतं की होड कुठे नेऊन ठेवणार आहे. तुला 2-3 आठवडे गेले. आता रोजची चहा फक्त सकाळपुरती राहिली नव्हती. संध्याकाळीही तिचा फोन यायचा किंवा दारावर हाक यायची, विकास जरा इकडे ये ना, एकट खूप कंटाळा येतोय. मी ऑफिसमधून आल्यावर प्रथम तिच्या घरी जायचो. एक संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. ती स्वयंपाकघरात होती. हिरवी साडी, केस गोंड्यात बांधलेले, कपाळावर सूक्ष्म घामाचे थेंब. आज पालक पनीर बनवलं आहे, तुला आवडत ना, बस खात. ती म्हणाली. मी टेबलावर बसलो. ती माझ्यासमोर बसली आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली. मी खात होतो, ती फक्त बघत होती. काय बघतेस सिमरन, मी हसत विचारलं. ती लाजली. तुम्ही खाताना बघायला बरं वाटतं. माझ्या नवऱ्याला तर असा वेळच मिळत नाही. तो फोनवर बिझी आहे म्हणतो आणि बंद करतो. तिचा आवाज हळू झाला. तुम्ही रोज येऊन बसता, बोलता, मदत करता, खूप बरं वाटतं. विकास, मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिच्या डोळ्यात एकटेपणाची सावली होती. सिमरन, खरंच खूप एकट वाटलं असल. नवरा दूर आहे, मुले नाहीत. तिने मान डोलावली. हो, रात्री अंतरणावर पडले की मन विचार करायला लागतं. कधी रडू येतं, कधी राग येतो, पण तू आलास की सगळं हलकवत. तिने माझा हात हातात घेतला. तिच्या बोटांनी माझ्या तळ हातावर हलके हलके फिरवलं. त्या स्पर्शात एक हळुवार उभं होती. मी हात काढला नाही. मनात एक उरमाळा आला. विकास, हे काय होतंय? पण मी स्वतःला आवरलं. त्या दिवसापासून आमचं बोलणं खूप वाढलं. संध्याकाळी आम्ही एकत्र टीव्ही बघायचो. ती माझ्या शेजारी बसायची. कधी कधी तिचा खांदा माझ्या खांद्याला टेकायचा. मी काहीच बोलायचो नाही, फक्त तिच्या उष्णतेचा आनंद घ्यायचो. ती मला आपल्या आयुष्याबद्दल सांगायची. लग्न कसं झालं, नवरा किती व्यस्त आहे, तिला मुलं हवी होती पण झाले नाहीत. मी माझ्या गोष्टी सांगायचो, माझ्या एकटेपणा. तू खूप चांगला आहेस विकास, एखादे मुलगे खूप चांगला आहेस. विकास, एखादे मुलगे तुला मिळाले तर एकदा, ती म्हणाली. मी हसत म्हणालो. आणि तुला कधी कधी वाटत नाही का की आयुष्य वेगळं असायला हवं? ती शांत झाली. मग हळूच म्हणाली. वाटतं, खूप वाटतं. पण काय करणार, लग्न झालेलं आहे. तिच्या डोळ्यात पाणी चमकले. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच दाबला. ती माझ्या हातावर हात ठेवून होऊन राहिली. त्या क्षणी आमच्यात एक वेगळी शांतता पसरली. शब्दांबोलता खूप काही बोललं गेलं. एक रात्र, पावसाळा जोरात होता. मी जिममधून आलो तर तिचा फोन आला. विकास, प्लीज, गॅलरीत पाणी साचलंय, मी घाबरले आहे. मी लगेच धावत गेलो. दार उघडल तर ती पूर्ण भिजलेली, पांढरी साडी शरीराला चिकटलेली होती. ओले केस गालावर आणि मानेवर चिटकले होते. चिटकले होती. मी दारातच क्षणभर थांबलो. श्वास अडकला. मनात विचार आला. देवा, हे काय परीक्षा आहे? आत एंड भिजलेली आहे. ती लाजत हसली आणि बाजूला झाली. मी आत गेलो. तिने टावेला आणला आणि केस पुसत राहिली. मी गॅलरीत पाणी काढण्याचं काम सुरू केलं. ती मागे उभी राहून मला मदत करत होती. तिच्या ओल्या हातांचा स्पर्श वारंवार होत होता. एकदा मी वळलो तेव्हा आमचे चेहरे फक्त काही इंच दूर होते. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या ओठांवर हलकी गंप होती. विकास, तू नसता तर मी काय केलं असतं? ती खुशबुजली. तिने मला घट्ट मिठी मारली. तीच ओल शरीर माझ्या शरीराला टेकलं. मी तिला हळू जवळ उधरलं. तिच्या केसांचा ओलावाच तिच्या शरीराची सगळं माझ्या मनात उतरलं. आम्ही मिनिटभर असेच उभे राहिलो. मग मी हळूच दूर झालो. शिमरन, तुला थंडी वाटेल, कपडे बदल, मी म्हणालो. ती आत गेली. मी स्वयंपाकघरात फसलो. ती बदलून आली. हलकी नाईट सूट. आम्ही दोघं सोप्यावर बसलो. पावसाचा आवाज, हलकी लाईट. ती माझ्या खांद्यावर डोक ठेवून बोलत राहिली. तू मला खूप जवळ आलास विकास. आता तुझ्याशिवाय एकही दिवस कंटाळवाणा वाढत नाही. मी तिचे केस हळूहळू कुरवाळत होतो. मलाही तसंच वाटत सिमरन, पण आता काही बोलू शकत नाही. ती म्हणाली. आज रात्री 11 वाजेपर्यंत तिच्या घरी येतो. जाताना तिने घरात उभं राहून पुन्हा मिठी मारली. उद्या येणार लवकर. ती कुजबुजली. घरी आल्यावर मी बेडवर पडलो. तिची आठवण येत राहिली. तिचा स्पर्श, तिची नजर, तिची उदासी आणि तिचं हसणं, सगळं मला जाग ठेवत होतं. मनात विचारायचा, विकास, हे नात कुठे जाईल? ती दुसऱ्याची आहे. पण मन सांगत होतं, ती आता तुझी झाली आहे. भावनेने दुसऱ्या दिवशी सकाळी तिची हाकाली. मी गेलो. ती लाजत हसली. काल रात्री थँक्यू, ती म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मी नेहमी आहे. सिमरन, कधीही आमची जवळी हळूहळू खोल होत चालली होती. शब्दांपेक्षा जास्त भावना बोलत होत्या. मी स्वतःला रोकत होतो, पण तिच्या ओळीने मी बांधला जात होतो. ही ओढ कुठे नेऊन ठेवणार होती हे मला माहीत नव्हतं. फक्त एक गोष्ट खरी होती, आता मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. आता आमच्यातले जवळे खूप वेगळ्या पातळीवर पोहोचले होते.
फक्त मदत करण्यापेक्षा आम्ही एकमेकांच्या मनात रुंजी घालू लागलो होतो. रोज संध्याकाळी मी तिच्या घरी जाणं हे आता माझ्यासाठी अपरविहार झालं होतं. ऑफिसमधून आल्यावर कपडे बदलून प्रथम तिच्या दारावर टकटक करायचो. एक संध्याकाळ मी गेलो तर ती सोफ्यावर बसली होती. चेहऱ्यावर हळू आवाजात सांगितलं, नवऱ्याशी फोनवर बोलले, तो म्हणतोय अजून 3 महिने लागतील यायला. मला वाटत मी पूर्ण एकटी पडले आहे. तिचे डोळे भरून आले. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हातात घेतला. तू एकटी नाहीस, मी आहे ना. तिने माझ्या हातावर आपला हात घट्ट दाबला. आम्ही बराच वेळ असंच बोललो. शब्द कमी पण भावना खूप बोलत होत्या. त्यानंतर आमची रुटीन बदलली. संध्याकाळी टीव्ही बघताना ती माझ्या खांद्यावर डोक ठेवायची. मी तिचे केस हळूहळू कुरवाळायचो. तिच्या केसांचा हजा गळ्यावर पडणं हे सगळं मला एक वेगळी शांती देत होतं. विकास तुझ्या जवळ बसल्यावर मन शांत होतं, ती एकदा कुजबुजली. मी तिच्या कपाळावर हळूच किस केलं. तिचे डोळे मिटले. सिमरन, मलाही तुझ्याशिवाय आता काही बरं वाटत नाही. पण तुझं लग्न. मी तुला बोलता बोलता थांबलो. तिने माझ्या छातीवर डोक टेकवलं. मला माहीत आहे विकास, मी दुसऱ्याची आहे. पण हा एकटेपणा, हा कंटाळा, तू मला नवजीवन दिलंस. तुझ्या हसण्याने, तुझ्या काळजीने माझे दिवस भरले आहेत. तिचा आवाज रडवेला झाला. मी तिला घट्ट मिठी मारली. तिचा शरीर माझ्या शरीराशी एकरूप झालं होतं. हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू येत होती. रोज रात्री घरी येऊन मी विचार करायचो, विकास तू काय करतो आहेस? ती लग्न झालेली आहे, तिचा नवरा दूर आहे, पण तरीही हे बरोबर नाही. पण मन ऐकायचं नाही. तिची नजर, तिचा स्पर्श, तिची उदासी, सगळं मला तिच्याकडे खेचत होतं. एक रात्र खूप खास होती. लाईट गेली होती. विजेच्या कडकडाटने ती घाबरली. विकास इथेच बस ना, एकटीला भीती वाटते. ती फोनवर म्हणाली. मी लगेच गेलो. रूममध्ये एक छोटी ड्युटी लावली होती. ती हलकी नाईट शूटमध्ये होती. मी आत गेलो तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली. मला थंडी वाटते, ती पुसबुजली. मी तिला सोप्यावर जवळ ओढलं. तिच्या डोक माझ्या छातीवर, मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिची ऊब माझ्या शरीरात शिरत होती. आम्ही बोलत होतो तिच्या स्वप्नांबद्दल. माझ्या भविष्याबद्दल काय झालं असतं जर आम्ही आधी भेटलो असतो, मला तिने अचानक म्हटलं. मी स्तब्ध झालो. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हे चुकीच आहे, मला माहीत आहे. पण मन नाही ऐकत. मी तिच्या गालावर हात ठेवला. मलाही तुझ्यावर खूप प्रेम वाटत सिमरन. तुझ्या हसण्याने माझा दिवस सुरू होतो. तुझ्या उदासाने प्रेम दुखावतं. पण मी तुला कधीही दुखू इच्छित नाही. तिने मानवर गेल्या. आमच्याजवळ आले. क्षणभर वेळ थांबला. मी तिच्या कपाळावर, नंतर गालावर हळू किस केलं. तिने मला अधिक घट्ट धरलं. आम्ही असे बेडवर पडलो. कपडे जसे होते तसेच, फक्त एकमेकांना धरून, हातात हात घालून, श्वास एकमेकांमध्ये मिसळून. तिच्या शरीराची प्रत्येक हालचाल, तिच्या स्पर्श, सगळं भावने कोडीने भरलं होतं. आज रात्र इथेच राह ना, ती हळू म्हणाली. मी होकार दिला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून झोपलो. रात्री ती मध्येच जागी झाली. मी तिच्या केसात बोट फिरवली. मी तुला सोडणार नाही. मी कुजबुजलो. ती हसली आणि पुन्हा माझ्या छातीवर डोक ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लाजली. चहा देताना तिचे हात थरथरत होते. काल रात्री खूप बरं वाटलं विकास, तुझ्याजवळ असल्यावर सुरक्षित वाटतं. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, मीही नेहमी तुझ्यासोबत आहे. पण मनात गुंतागुंत वाढत होती. हे नातं पुढे कसं चालेल? तिचा नवरा परत येणार आहे, समाज, कुटुंब, पण त्या क्षणी आम्हाला फक्त एकमेकांची काळजी होती. तिच्या डोळ्यातली ओढ, माझ्या मनातली भावना, सगळं हळूहळू खोल होत चाललं होतं. आम्ही एकत्र जेवायचो, बोलायचो, असायचो आणि कधी कधी शांतून एकमेकांकडे बघायचो. ही ओढ फक्त शारीरिक नव्हती, खोल भावनिक होती. मी तिला पूर्णपणे समजून घेत होतो आणि ती मला. तरीही मनात एक भीती होती, हे सगळं एक दिवस संपेल का? आता आमचं नातं खूप गहन आणि प्रत्येक संध्याकाळ, आम्ही एकत्र घालवायचो. तिच्या घरी जाणं हे माझ्यासाठी नव घरासारखं झालं होत. एक दिवस संध्याकाळी मी गेलो तर ती बेडरूममध्ये हलकी गुलाबी नाईट शूटमध्ये घालून बसली होती. केस सोडलेले, हलकी लाईट चालू रूममध्ये. विकास आज इथेच बसला, ती लाजत असली. मी तिच्या शेजारी बसलो. तिने माझा हात हातात घेतला आणि बोट आपल्या बोटांमध्ये गुंतवली. तुझ्याशिवाय आता एक क्षणही रावणत नाही, पण मला खूप गुंतागुंत वाटते. मी तिच्या डोळ्यात बघितलं. सीमालाही तसंच वाटतं, तुझ्यावर प्रेम वाटतं. पण तुझं लग्न, हे सगळं बरोबर आहे का? तिने मान खाली घातली. तिच्या डोळ्यात
अश्रू तळले मी तिला हळू जवळ ओढलं. तिचं डोक माझ्या छातीवर. आम्ही बराच वेळ शांत बसलो फक्त. हृदयाची धडधड आणि बाहेर पावसाचा आवाज. त्या रात्री आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. ओठ जवळ आले पण मी स्वतःला रोखलं. तिच्या गालावर कपाळावर हळू किस केलं. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. विकास, तुझा स्पर्श मला जीव देतो, पण मी अजूनही दुसऱ्याची आहे. ती रडत कुजबुजली. आम्ही कपडे तसे होते तसेच एकमेकांना धरून बेडवर पडलो. शारीरिक ओढ होती पण आम्ही तिला भावनिक प्रेमा गुंडाळलं. तिच्या शरीराची ऊब, तिचा श्वास, तिच्या केसात बोट फिरवणं सगळं खूप आली खोल आणि शुद्ध होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चाचा देताना लाजली. काल रात्री तुझ्या जवळ असल्यावर मला सुरक्षित आणि प्रेमात वाटलं. पण मी निर्णय घ्यायचा हवा. मी तिच्या हात धरला. मी तुझ्यासोबत आहे. काय करायचे ते एकत्र ठरवू. त्यानंतर काही दिवस आम्ही खूप बोललो. तिने सांगितलं की तिचा नवरा आता लवकरच परत येणार आहे. तो येऊनही माझ्या मनात तूच राहतोस विकास, मी त्याच्याशी बोलणार आहे. ती म्हणाली. मी तिला पूर्ण साथ दिली. तुला जे बरं वाटेल ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे. पण घाई करू नकोस. रोज रात्री ती मला त्याच्याशी बोलले. तो म्हणतोय की आम्ही एकमेकांना समजून घेत नाही. मी त्याला आज सगळं सांगितलं नाही, पण हळूहळू सांगत आहे. तिचा आवाज थकलेला वाटायचा. मी तिला समजायचो, सिमरन तुझा शोक महत्वाचा आहे. तू एकटी राहू नकोस. एक रात्र होती. ती खूप रडत. विकास, तो म्हणते की मी बदलले आहे. मला वाटते मी त्याला दुखावत आहे, पण तुझ्याशिवाय मला जगता येणार नाही. मी लगेच तिच्या घरी गेलो. तिला अघट्ट मिठी मारली. रडू नकोस, आयुष्य एकदा चांगलं करण्यासाठी कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. ती माझ्या छातीवर रडत म्हणाली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला धीर देत होतो. पुढचे काही आठवडे खूप कठीण गेले. तिचा नवरा परत आला. तिने त्यांच्याशी खोल बोलणं सुरू केलं. मी तिला सांगितलं, तुझे सत्य आहे ते सांग, मी तुझी वाट बघतो. रोज मी ऑफिसला जाताना येताना तिच्या हालचालींची काळजी करायचो. मनात विचार यायचा, विकास तू तीच आयुष्य बिघडतोयस आहेस का? पण तिच्या हसण्याची आठवण येताच सगळं शांत व्हायचं. शेवटी एक दिवस ती माझ्या घरी आली. डोळे सुरजलेले पण चेहऱ्यावर एक वेगळी शांती. विकास, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तोही सहमत आहे. आम्हाला एकमेकांमध्ये प्रेम उरलं नाही. मी त्याला सगळं सांगितलं नाही, पण आमच्या नात्यात दुराव होतो. मी तिला जवळ घेतलं. सिमरन, तुला खूप त्रास झाला असेल. ती हसली आणि म्हणाली, पण आता मी मोकळी आहे आणि मी तुझी आहे पुंडवशी. आम्ही एकत्र बसून भविष्याबद्दल बोललो. ती म्हणाली, तुम्हाला हसवतोस, काळजी घेतोस, प्रेम देतोस, हे सगळं मी कधी नव्हता अनुभवला. मी तिच्या कपाळावर केस केला. आणि तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आणलास सिमरन. आता आपण एकत्र आयुष्य सुरू करू. रोज सकाळी ती माझ्या घरी यायची, चहा बनवायची, आम्ही एकत्र जेवायचं. ती चहा खाता विकास असंच राहिली, पण त्यात प्रेम भरलं होतं. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. कधी कधी ती उदास व्हायची, मग मी तिला मिठी मारून समजायचो सगळं ठीक होईल. मी म्हणायचो आता. शेजारीन बाई माझी शिमरण झाली होती. आमचं नाच सुरुवातीला फक्त मत्तीपासून सुरू झालं, हळूहळू प्रेमात रूपांतरित झालं. गुंतागुंत होती, निर्णय कठीण होता, पण शेवटी प्रेम जिंकलं. आम्ही एकत्र हातात हात घालून चाललो. भविष्य उज्ज्वल दिसत होतं. तिच्या डोळ्यात आता एकटेपणाची सावली नव्हती, फक्त माझ्यासाठी प्रेम होतं. आणि माझ्या मनात तिच्याशिवाय दुसरं काही नव्हतं.